ऐतिहासिक शाहू मिल पुन्हा सुरू करावी आणि कोल्हापुरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करणारं निवेदन आज सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना सादर केलंय। शाहू मिलच्या जागेवर केवळ स्मारक उभारण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सूतगिरणी सुरू केली तर तेच खऱ्या अर्थानं राजर्षींचं जिवंत स्मारक ठरेल अशी भावना समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरच्या औद्योगिक आणि सामाजिक इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू मिलच्या पुनरुज्जीवनाची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे। ऐतिहासिक शाहू मिल पुन्हा सुरू करावी आणि कोल्हापुरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आज सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं केली आहे। शाहू महाराजांनी 1906 साली सुरू केलेल्या या मिलमुळं हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला होता। 2003 सालापासून बंद अवस्थेत असलेल्या मिलच्या सुमारे 27 एकर जागेचा उपयोग आधुनिक सूतगिरणीसाठी करता येऊ शकतो। महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणाचा लाभ घेत शाहू मिलमध्ये 25,000 स्पिंडल क्षमतेची आधुनिक सूतगिरणी उभारल्यास 300 ते 400 युवकांना थेट रोजगार मिळू शकतो। याशिवाय परिसरातील लघु व्यावसायिकांनाही मोठा फायदा होईल। कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार उपलब्ध असून वस्त्रोद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याकडे समितीने निवेदन सादर करत जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं। छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची जोपासना, बेरोजगारांना हाताला काम आणि उद्यमशीलता वाढवणे आणि उत्पादित माल परकीय चलन मिळवण्याकरता देशासाठी परदेशाला रवाना करणे ही एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला स्मारकाच्या नावाखाली कॉन्क्रीटच्या इमारती उभा करणं, या दोनपैकी पहिला मार्ग कोल्हापूर जनतेला मान्य आहे। कोल्हापूर जनतेचा तो ध्यास आहे। कोल्हापूर जनता असं म्हणते की शाहू महाराजांचं स्मारक चालतं बोलतं सुशिक्षित बेरोजगारांना काम देणारं आणि उद्यमशीलता वाढणारच असलं पाहिजे। ही कोल्हापूरची ध्यास आहे, कोल्हापूरची आस आहे। ह्या विचार माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पटवून सांगण्याकरता आज आम्ही आलो होतो। आम्ही त्यांना आमची भूमिका समजावून सांगितली आहे। त्यांनाही सकृतदर्शनी ती भूमिका मान्य दिसते। त्यांनी माननीय खासदार शाहू महाराज साहेबांबरोबर शाहू मिलला व्हिजिट द्यायचं ठरवलं आहे आणि त्यांनी आम्हाला असं म्हटलं आहे की तुमचं प्रपोजल माझ्याकडे द्या, शासनाकडं सकारात्मक रिपोर्ट घालून शासनाकडे पाठवतो। काही झालं तरीही जनता गप्प बसणार नाही। शाहू मिल पुनर्जीवितच झाली पाहिजे आणि शाहू मिल पुनर्जीवितच आम्ही करून घेऊ, हा आमचा पक्का निर्धार आहे। यावेळी दिलीप देसाई, संजय माने, केरबा कांबळे, रमेश निर्मळे, शिवाजी भोसले यांच्यासह सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते।